मिरजेत प्रार्थनास्थळावरील भोंग्याबाबतच्या प्रश्नावर मुस्लिम समाजाची पोलीस प्रशासनाबरोबर बैठक. मिरजेतील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात शहरातील प्रार्थनास्थळावरील भोंग्याबाबत प्रश्नावर आमदार इद्रिस नायकवडी यांच्यासह मुस्लिम समाजातील मस्जिद ट्रस्टी व इतर प्रार्थनास्थळाचे ट्रस्टी व समाजातील सदस्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांची भेट घेतली. पोलीस प्रशासनाकडून शहरातील सर्व प्रार्थनास्थळावरील भोंग्याबाबत मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, बौद्ध विहार तसेच इतर प्रार्थना स्थळाच्या ट्रस्टी तसेच सदस्यांना नोटिसा दिल्या होत्या. त्या अनुषंगाने मिरजेत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात ही बैठक संपन्न झाली. महाराष्ट्र शासनाच्या सूचनेनुसार आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मिरजेतील सर्व प्रार्थना स्थळावरील भोंग्यावरील आवाजाबाबत सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी नागरिकांची सुद्धा मतं ऐकून घेण्यात आले. प्रार्थना स्थळावरील पेंडिंग स्पीकर परवान्यांबाबत सदरचे अर्ज स्वीकारून सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अटीनुसार परवाने द्यावेत, अशी मागणी आमदार इद्रिस नायकवडी यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेल्या आदेशानुसार आवाजाची मर्यादा राखण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी उपस्थितांना केले आहे. सदरची बैठक सोमवारी दुपारी 1 वाजता मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात संपन्न झाली. किंवा चर्चा असा विषय नव्हता. विषय असा आहे की पोलीस खात्याकडून जे काही धार्मिक स्थळं आहेत, ते मुस्लिम समाज असतील, इतर समाज असतील, सर्वांनाच काही एक नोटिसा दिल्या गेलेल्या आहेत. त्या नोटिसांचं पालन करण्यासंदर्भात त्यांना प्रेशर केलं जातं आणि काही गोष्टी अनधिकृतपणानं ज्या नोटिसीमध्ये उल्लेख नाही आहे त्याबद्दल काही ठिकाणी पोलिसांच्याकडून जबरदस्ती केली जात होती. त्या संदर्भात सर्व धर्मीयांनी माझ्याकडे संपर्क साधलेला होता आणि मग त्यांची बाजू ऐकून घेऊन त्यांना आपण पोलिसांच्याबरोबर त्यांचा मेळ घालण्याचा संदर्भातला विषय होता आणि त्या विषयासाठी माननीय DYSP यांना मी 2-3 दिवसापूर्वी त्या संबंधीची कल्पना दिली होती आणि त्यांनी वेळ दिला होता. त्यामुळे समाजातली विविध समाजातले सगळे प्रतिनिधी आम्ही आज आलेलो आणि जी काय अव्यवहारिक काही गोष्टी आहेत त्या संदर्भात चर्चा झाली आणि उपाधीक्षक आपले गिल्डा साहेब यांनी त्या संदर्भात सर्व मुद्दे सूटपणानं सर्व त्याचं आकलन केलेलं आहे आणि आता वरिष्ठांशी त्याबद्दल चर्चा करून या पुढच्या काळात असे उद्भवू नये असे प्रसंग सर्वांनाच व्यवस्थितपणानं नियमानं त्यांचे जे काही घटनेनं दिलेले अधिकार आहेत त्यानुसार त्यांना त्यांची धार्मिक जी काय पूजा अर्चा किंवा जे काही ज्या पद्धतीनं काही साजरं करायचं असेल ते निश्चितपणानं ते पार पाडू शकतील अशा पद्धतीनं वरिष्ठांशी चर्चा करून त्या संदर्भात सर्वांनाच विश्वासात घेऊन या पुढच्या काळात असे काही चुकीचे समाज गैरसमाज होऊ नये किंवा यंत्रणेकडनंही काही न कळत झालेल्या चुकांच्याबद्दल सुद्धा चर्चा झाली आणि त्या दुरुस्त करून घेण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. नाही, आज बोलणं झालं ना. आता लगेच उतरवले काय आणि लगेच भूमिका काय, आपल्याला काय या विषयाला आज नवीन विषय नाही, हा परंपरागत विषय आहे. अनेक वर्षापासून सुरू असणारा विषय आहे. आजच कालच भोंगे लावलेत आणि आज उतरवा म्हणतोय असं नाही. आणि मला भोंगे हा शब्द काही बरोबर नाही आहे. जे लोक भोंगे हा शब्द वापरतात ते चुकीचं वापरतात. स्पीकर म्हणा, भोंगा वेगळा आणि स्पीकर वेगळा, आलं का लक्षात? तर स्पीकरवरनं आजान देण्याची परंपरा ही अनेक वर्षापासून, अनेक शेकडो वर्षापासून आहे. ती काही नवीन नाही आहे. फक्त एक आहे की न्यायालयाने काही त्यात मध्ये ज्या काही सूचना दिलेल्या आहेत, काही अटी शर्ती घातलेल्या आहेत की या पद्धतीनं तुम्ही वापर करावा, त्याचा वापर त्या पद्धतीनं त्या मर्यादेत राहून उल्लंघन होणार नाही ते दक्षता घेऊन ते करावं. त्या पद्धतीनंच सकारात्मकता आहे त्या बाबतीत. अजितदारमध्ये चर्चा यापूर्वीच झालेली आहे. मुंबईतले काही लोक आलेले आणि त्यावेळेला ते मला वाटतं तुम्हाला त्याची कल्पना नाही आहे, आलेले आपल्याकडे इकडं फोटो वगैरे आलेले आमचे सर्व. ते अजयदादांची या संदर्भात खास बैठक बोलावलेली होती. आपल्या पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला आणि बाकीचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्याबरोबर अजितदादांनी आमच्या समाजाच्या काही जबाबदार लोकांची बैठक आयोजित करून त्यात सुद्धा या विषयाची चर्चा झालेली होती आणि तिथं सुद्धा सकारात्मकरित्या त्या ठिकाणी त्याचे रिझल्ट मिळालेले आहेत.